देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश शरणांगता वज्र पंजरम अभयदाना तू दार सकळ देवा तू अगोचर वशिर अविकार अविनाश शरणांगता वज्र पंजरम अभयदाना तू दार सकळ देवा तू अगोचर होसी अविकार अविनाश देवा तू कृपा करुणा सिंधू होसी माय बाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश देवा तू कृपा करुणा सिंधू होसी माय बाप आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश भागली स्तुती करिता फार तेथे मी काय ते गवार जाणावया तुझा विचार नको अंतर देऊ आता भागली स्तुती करिता फार तेथे मी काय ते गवार जाणावया तुझा विचार नको अंतर देऊ आता देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बापा मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बापा मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश नेने भाव परी मनवितो तुझा नेने भक्ती परी करीतो पूजा आपुल्या नामाची आकाजा तुझ केशी राजा लागे धावणे नेने भाव परी मनवितो तुझा नेने भक्ती परी करीतो पूजा आपुल्या नामाची आकाजा तुझ केशी राजा लागे धावणे देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बापा मुच बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बापा मुच बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश तुझ्या बळे पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा घातला भार तुझिया माता नभी सर्वता तुका म्हणे तुझिया बळे पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा घातला भार तुझिया माता नभी सर्वता तुका म्हणे देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बापा मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाश देवा तू कृपा करुणा सिंधू
होसी माय बाप मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळपाशम कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयति सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरिवतम सारासी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हरगवला या शुभ्र वस्त्रावृत या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्ति वीरदेवे सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशा गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकाक्षरं कुसां महापातकनाशनं ध्यात्वा निरुत्पलश्यामं रामराजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम वरदाग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं कुसां महापातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरिदेवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय
बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलास रान शिवचंद्रमौळी, कारुण्य सिंधू कैलास रान शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुले वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देऊ आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देऊ आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देऊ आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण, सत्यनारायण, लक्ष्मी नारायण, वेद पारायण,
ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी 350 ते 375 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सोमेजा आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे तैशी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके मनोनी आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी इच्छा वेसियावरी आपण पेची तैसी इंद्रिये अपेती होती जयाचे मनितिले करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे आता अनिक एक गहना पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परीस पाम
देके भूत जात निंदले तेथे चिजया पाहले आणि जीव जेत चैले तेत निद्रितो जो तो चित्तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वरं पार्था अनिक ही एके परी तो जाणू येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडितम जरी सरिता ओघ समजता परिपूर्ण होवो निमिळत तरी अधिक नोहे ईशत मर्यादान संडी ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषुनी जाती समजता परिनिना नवे पार्था समुद्र जैसाम तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी अनिक न पवता न बाधी अधृती तयाते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीवेरी कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला से अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनात ते पाबळे मने तो केवी रंजे पालवने भिल्लाचिनी जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी ना सेवी तैसा सुखा अनुभवी न भोगी रिद्धी सिद्धी परता नवल हे पाही येत स्वर्ग सुखा लेखनी नाही येत रिद्धी सिद्धी काही प्राकृती होती ऐसा आत्मतोषे तोष ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तो अहंकारा ते दौडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वा माझी हे ब्रह्मस्थिती निश्चिमा जे अनुभविती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता हाड ठाकून सके चित्ता प्रज्ञा जयाम तेची हे स्थिती सोमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे ऐशे कृष्ण वाक्य ऐकिले तेत अर्जुने मनी मनितले आता आमुची या काजा कीर आले उपपत्ती इयम जे कर्म जात आघवे येत निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे मनोनियम ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर आईला आता प्रश्न करील भला आशंकोणी तो प्रसंगू असे नागरून जो सकळ धर्मासी आगरून की विवेकामृत सागरून प्रांतहीनून जो आपण सर्वज्ञ नातून निरूपिता होईल श्री अनंत ते ज्ञानदेव सांगेल मातून निवृत्ती दासून हरि ओम तत्सतम इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सांख्ययोग नाम द्वितीयाध्याय गोडहां कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय
श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय जय राम। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 28 भाग 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। वृक्षासी पुसे करोन नमन। कोण करीतो राम कीर्तन। त्याचे पायीन मी वदन। लोटांगण त्या माझे। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची आण। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर निघून राम ऐशी देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान। जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ। जनसवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी। जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 28व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। हनुमंतरायांनी अशोकवनामध्ये रामकथा करायला सुरुवात केली। रामकथा माऊली सीता मातेनं ऐकली। सीता माऊली सावध झाल्या। झाडाकडे पाहिलं, माऊलीला नवल वाटलं। त्या वृक्षाला माऊली प्रश्न करू लागल्या। प्रथम तर त्या वृक्षाला माऊलीनं नमन केलं आणि वृक्षाला म्हणतात, कोण करीतो रामकीर्तन त्याचे पाहीन मी वदन। लोटांगण त्या माझे। जो कोणी रामकीर्तन करत असेल त्याचं मला तोंड पाहिचंय, मुख कमळ पाहिचंय। त्याच्या चरणाला माझं लोटांगण। सीता माऊली म्हणतात, ज्यासी श्रीराम कथा शैली त्याचे चरणीची रज धुळी। मी वंदीन सुखच मेळी मुख मज जवळी दावावे। ज्याला एवढी रामकथा गोड सांगता येते, राम कथेची पद्धतशीर अशा प्रकारची मांडणी करणारा जो कोणी असेल त्याच्या पायाच्या चरणाची धूळ मी माझ्या कपाळाला लावीन। त्यानं मला एकदा आपलं मुख कमळ दाखवावं, त्यानं माझ्या समोर यावं। ज्याचे मुखी राम कीर्तन त्याचे मज देखता वदन। परम सुख समाधान कृपा करून भेटावे। ज्याच्या वाणीतून रामकथा बाहेर पडत असेल
त्या वृक्षातून कोण रामकथा गात असेल त्याचा मला मुखकमळ पाहायचंय, त्याचं तोंड पाहायचंय आणि त्याचा चेहरा पाहिला की मला आनंदी आनंद आहे, मला परम सुख आहे, समाधान आहे. म्हणून कोणी जर रामकथा करत असेल त्यानं कृपा करावी माझ्यावर आणि मला भेट द्यावी. सीता सप्रेम निज चित्ते आत उत्कंठित भावार्थे जेने खून मुद्रा निली येते कृपावंते मज भेटावे. सीता माऊली अगदी सप्रेम भावनेनं उत्कंठित भावार्थानं अगदी अंतकरणापासून त्या वृक्षाकडे पाहून म्हणतात, ज्यानं इथं श्रीराम नाम मुद्रा आणलेली आहे, जो भगवंताची रामकथा सांगतो त्या कृपावंतानं सख्यानं मला भेटावं. ऐकोनी सीतेचे वचन हनुमंते स्वये उतरोन सीतेसी घालो लोटांगण मस्तकी चरण वंदिले. सीता माऊलीची भेटण्याविषयीची इच्छा हनुमंतरायांनी ऐकली. हनुमंतराया वृक्षातून ताबडतोब उतरले. सीता माऊलीच्या चरणावरती साष्टांग लोटांगण घातलं, दंडवत घातलं आणि माऊलीला चरण वंदन करून नमन केलं. महानिधीचा लाभ झाला क्षुदाब्दी तुळदके प्राशिला किंवा कळीकाळ जिंकोनी आला तो पाडू झाला हनुमंता. एखादा द्रव्याचा हंडा सापडावा त्यावेळेस जो आनंद होईल, एखाद्यानं एका तुळेमध्ये असणारा सुखाचा सागर प्राशन केला त्याला किती आनंद होईल. किंवा एखाद्यानं कळीकाळाला जिंकलं त्याला किती आनंद होईल. याच्या पलीकडचा आनंद भक्त सख्या हनुमंतरायांना झाला. येणे हरिकाचेनी मेळे गडबडा पायावरी लोळे आनंदाश्रू स्रवती डोळे सुखस मेळे डुल्लत. एवढा हनुमंतरायाला आनंद झाला. ज्या कामासाठी आलो होतो ते काम फत्ते झालं. आज माझी माऊली भेटली. हनुमंतरायांना आनंद झाला. हनुमंतरायाच्या डोळ्यातून आनंद अश्रू घळघळ घळघळ वाहू लागले. सुखानं हनुमंतराया डुल्लू लागले. गडबडा गडबडा सीता माऊलीच्या पायावर लोळू लागले. धाव धावोनी पाया पडे सस्वेद सद्गद सप्रेम रडे उच्च नाचवोनी पुढे हर्षे उडे वानर. धावून धावून परत परत हनुमंतराया माऊलीचं दर्शन घेऊ लागले. कंठ दाटून आला, सर्वांगाला घाम आला, सद्गद अवस्था झाली हनुमंताची. आणि प्रेमानं हनुमंतराया स्पुंदून 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 रडू काढायला लागले. उच्च उभारलं, शेपटी नाचू लागले. आनंदानं हनुमंतराया उड्या मारू लागले. येथे सापडली सीता झाली कार्य सिद्धी रघुनाथा यश आले मज हनुमंता उल्हास नाचत. आज या ठिकाणी मला रामरिया तुमची सीता माऊली सापडली बर का. रघुनाथा या कामाला मी आलो होतो ती कार्य सिद्धी झाली, मला यश प्राप्त झालं म्हणून उल्हासानं हनुमंतराया नाचू लागले. सीता विचारी पोटा आत हा मनवितो रामदूत रामा सवे कैचा हनुमंत पंचवाटिकेत हा नवता. सीता माऊली विचार करू लागल्या, हा म्हणतो मी रामदूत आहे, मी राम भक्त आहे, पण मी ज्यावेळेस 13.5 वर्ष रामाबरोबर वनवासात होते त्या दंडकारण्यात पंचवटिकेच्या ठिकाणी हा हनुमंत एकदा सुद्धा भेटला नाही.
कधी भेट झाली नाही, कधी पाहिलं नाही, कधी बोलणं नाही, भाषण नाही, मग हा रामदूत कसा, असा प्रश्न, असा विचार माऊलीला पडतो. राम लक्ष्मण दोघे वीर, त्यासवे नाही वानर, कैचे नेनो हे वनचर, नाना विकार करीत आहे. सीता माऊली म्हणते, वनवासाला तर आम्ही तिघेच होतो, रामरया, लक्ष्मण दादा आणि मी. मग तिथं आमच्या बरोबर मी कधी वानराला पाहिलं नाही, कधी वानर रामरय्याच्या भेटीला आलेलं माहिती नाही, कधी दिसलं नाही. मग आता हे वानर रामदूत म्हणून, रामभक्त म्हणून कसं काय आलं, आणि हिथं नाना प्रकारे हावभाव करू लागलेले, असा विचार माऊली करत आहेत. पूर्वी जटायू देखिला होता, नाही देखिले हनुमंता, येथे आला अवचिता, सीता छळणार्थ रावण. सीता माऊली म्हणते, पूर्वी मी जटायू पाहिला होता, पण या हनुमंत नावाच्या वानराला मी कधी पाहिलंच नाही. हा उचित अचानक लंकेत कसा आला, बहुतेक माझं छळन करण्यासाठी हा वेश बदलून आलेला रावण आहे की काय. पूर्वी होवनी आला संन्यासी, आता आला वानर वेशी, केवी विश्वासु मी आसी, सीता मानसी विचारी. पूर्वी रावण संन्यासाचं रूप घेऊन आला, माय भिक्षावाळ म्हणला, आणि माझं छळन करून मला फसवून अपहरण करून लंकेला घेऊन आला. आणि आता बहुतेक हाच रावण वानराच्या वेशात आलेला आहे. कसं या वानरावर मी विश्वास ठेवू, सीता विचार करते. पटकन जर विश्वास ठेवला, काहीतरी पुन्हा गडबड व्हायला नको, काहीतरी पुन्हा घोटाळा व्हायला नको, असा विचार मनामध्ये सीता माता करत आहेत. श्रीराम कथा अनुवादत, धन्य धन्य हा श्रीराम भक्त, कपटी नव्हे हा हनुमंत, मज निश्चित मानले. परत अजून विचार करतात माऊली, अंतकरणापासून, हृदयापासून विचार करतात. जर रावण वानर वेशामध्ये आला असं मला खरं वाटत असेल, तर माऊलीच म्हणते ते खरं नाही. का खरं नाही, तर रावण कुठं रामकथा गाईल का, कीर्तन करेल का, तर ही रामकथेवर कीर्तन रावण करेल नाही म्हणते. मग कोण आहे हा जो रामकथा सांगतो, तो खरंच धन्य म्हणते, भक्तीमध्ये आगळा आहे, श्रीराम भक्त आहे. हा कपटी वगैरे कोणी नाही, माझी कोणी फसवणूक करायला आलेला नाही, माझ्या रामाचा रामभक्त आहे, हा हनुमंत आहे, असं सीता माऊलीला निश्चित पटलेले. नित्या मनोनय हनुमंता, सत्य सांगितली श्रीराम कथा, याच्या पूर्व पार वृत्तांता, यासी मी आता पुसेन. आता हनुमंत या रामभक्त आहेत, त्याला आपण उगाच काहीतरी खोटं ठरवू नये, त्याच्याविषयी शंका घेऊ नये. यानं खरोखर जी घडलेली रामकथा आहे, ती रामकथा आपल्याला सांगितलेली आहे. तर हा कसा रामभक्त झाला, याची आणि रामाची कुठं भेट गाठ झाली, रामदूत म्हणून याला दर्जा कसा मिळाला, याचा पूर्व वृत्तांत मी आता विचारेन. सीता माऊली म्हणते, सीता पुसेल वृत्तांत, सत्य सांगेल हनुमंत, तेची कथेचा कथार्थ, मुख्य मोक्षार्थ अवधारा. सीता पुसेल वृत्तांत, सत्य सांगेल हनुमंत, याची कथेचा कथार्थ, मुख्य मोक्षार्थ अवधारा. सीता माऊली हनुमंत याला वृत्तांत विचारते. हनुमंत या खरं खरं सांगे,
आणि हनुमंतराया काय सांगतील आणि माऊली काय विचारतील, हा कथेचा जो कथाभाग आहे तो मोक्ष मिळवून देणारा कथाभाग आहे म्हणतात. सर्व बंधनातून आपली मुक्ती करणारा, सर्व कर्म धर्म संयोगातून मुक्ती करणारा असा गोड कथाभाग आहे. श्रोते मंडळी हो, रामभक्त हो, तुम्ही सावधानतेने ऐका. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा मला विनंती करतात. एकी अशोक वना आत आला देखोनी हनुमंत, त्याचा समूळ वृत्तांत उसे साध्यंत जानकी. अचानक अशोक वनात हनुमंत आला, माऊलीनं पाहिला आणि माऊली त्याला समूळ अशा प्रकारे वृत्तांत विचारू लागल्या. मी वनवासी असता तू नव्हतासी हनुमंता, कैचा आलासी तू आता निज वृत्तांता मज सांगे. ए हनुमंता, तू स्वतःला रामदूत म्हणतोस, अरे पण मी ज्यावेळेस वनवासामध्ये होते 13 वर्षे 6 महिने मी वनवास रामरया बरोबर लक्ष्मणा बरोबर भोगला, त्यावेळेस तू तिथं कुठेही नव्हता. कधी तू आल्याच दिसल्याच मला आठवत नाही, कधी तुला मी पाहिलेलं नाही. मग अचानक तू इथं कसा आलास, याचा निज वृत्तांत मला सांग. सीता माऊली बोलते, कैसेनी श्रीराम देखिला दृष्टी, तुम्हा श्रीराम कैशेनी भेटी, कैशा कैशा केल्या गोष्टी, जेने का पोटी अति प्रीती. तू रामाला पाहिलं का म्हणले, तो राम तू पाहिला असेल तर तो तुला कसा दिसला. रामाला पाहण्यासाठी तुझी रामाची भेट कशी झाली. राम दिसल्याबरोबर, रामाची भेटी झाल्याबरोबर हनुमंता तू रामाबरोबर काय काय गोष्टी केल्या, काय काय गप्पा केल्या, जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये देवभक्ताचं नातं निर्माण झालं, अतिप्रीती आवड निर्माण झाली, याची खुणगाठ मला सांगावी. सीता माऊली बोलते, कैसा बाणला वचनार्थ साधावया श्रीराम कार्यार्थ, हनुमान सर्वांगी उल्हासत तो गुह्यार्थ मज सांगे. रामाची तुझी कधी भेट झाली हनुमंता. राम भेटल्यानंतर रामाने तुला असं काय अमृत वचन सांगितलं की तू रामकार्य करण्यासाठी तयार झालास. सर्वांगी तुझ्या उल्हास निर्माण झाला, ते गुपित मला हनुमंता सांग. श्रीराम भेटल्या कैशे सुख, श्रीराम वचनी कैशे पियुक, श्रीराम संगे कैसा हरिक, योग परिपाके मज सांगे. सीता माऊली म्हणतात, राम तुला भेटला, भेटल्याबरोबर तुला काय सुख वाटलं. श्रीरामाने आपल्या मुखातून काय अमृत वचन तुला सांगितली. रामाच्या संगतीत राहिल्याबरोबर तुला किती आनंद झाला, या सगळ्यांचा योग परिपाक मला सांगावा, वृत्तांत मला सांगावा. माऊली सीतामाता हनुमंतरायाला प्रश्न करतात, श्रीरामाची ठाण मान रूपरेखा गुण लक्षण, कैसा हे सखा लक्ष्मण धोईची खूण मज सांगेन. सीता माऊलीला हनुमंतरायाला प्रश्न विचारून हा नक्की रामाकडूनच आलाय का याची माहिती काढायची. म्हणून ज्याला आपण म्हणतो चाकाचोळा घेणं, तसा हनुमंतरायाचा चाकाचोळा सीता माऊली घेत आहे. सीता माऊली म्हणतात, रामाला तू पाहिलं ना, मग राम कसा आहे, राम केवढा आहे, त्याच्या शरीराची ठेवण कशी आहे, तो किती उंच आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचं गुण काय आहे, त्याचं लक्षण काय आहे. आणि जर तू राम पाहिला असेल तर मग
त्यांच्या संगतीत असणारा त्यांचा जोडीदार सखा सौमित्र लक्ष्मण तो कसा आहे, त्या दोघांनाही तू पाहिलंय ना, मग मला पटेल असं दोघांचीही काहीतरी खूण मला सांग. ऐकता श्रीरामाची कथा दुःख शोक नाटवे चित्ता, निमे भवा भयाची वार्ता कथा ऐकता आनंद. माऊलीच्या मुखातून रामरयाविषयी प्रश्न केले जातात आणि हनुमंतरायाचं दुःख शोक भय भव वार्ता सगळं संपून जातं. कारण रामकथा ऐकल्यानंतर अशा प्रकारची अवस्था होते आणि हनुमंतरायांना आनंद होतो. याची लागी पुढत पुढती तुझ मी पुसे अति प्रीती, कथे माझी अति विश्रांती जान मारुती हरिभक्ता. म्हणून ए हनुमंता, आता माझी अवस्था कशी झालेली आहे, तर आस भय चिंता लाज काम क्रोध हे सगळे माझ्यातून निघून गेलेले आहेत. म्हणून मी पुन्हा 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 आवडीनं भक्तिभावानं तू रामकथा सांगितली. त्या रामकथेमुळे मला समाधान प्राप्त झालं, विश्रांती झाली, सुख मिळालं. हे हरिभक्ता मारुतीराया हनुमंता, अशी माऊली बोलते. केली या कथेचे श्रवण नाही मनन निधी ध्यासन, तरी ते कथा होय शून्य जेवी मैथोन वंदेचे. ज्याप्रमाणे वांज स्त्री असते, वांज स्त्रीनं आपल्या पती बरोबर किती जरी रतिभोग भोगला, पतीचं सुख घेतलं, तर तिला मुलबाळ होत नसल्यामुळं त्या वांज स्त्रीला त्या पती सुखाचा काहीच उपयोग नाही असं जीवनभर वाटतं. तशा प्रकारे म्हणले कथा श्रवण केली आणि त्या कथेचं मनन नाही केलं, निधी ध्यास नाही लागला, तर ती कथा ऐकून काय उपयोग नाही म्हणतात. श्रद्धा श्रीराम कथा श्रवण ऐकती त्यांचे महिमान, अहम स्वहम कोहम विरोण ब्रह्मपूर्ण स्वये होती. श्रद्धेनं जर रामकथा ऐकली तर त्या रामकथेचा महिमा एवढा मोठा आहे, म्हणले अभिमान निघून जातो, मी कुणीतरी आहे ही भावना निघून जाते आणि तो परब्रह्म परमात्मा मी आहे या अवस्थेच्या पलीकडची अवस्था म्हणजे ब्रह्मपूर्ण अवस्था त्या भक्ताची होते. चित्ततेची होय चैतन्य, बुद्धी समसाम्य समाधी धन, कर्म होय ब्रह्म परिपूर्ण, इंद्रियाचरण चिन्मात्र. चित्त चैतन्यमय होऊन जात, बुद्धी समान अवस्थेमध्ये येते, समसाम्य अवस्थेला येते आणि समाधी सारखं धन त्या साधकाला प्राप्त होतं. त्याचं कर्मच ब्रह्मस्वरूप होऊन जात आणि इंद्रिय सगळी चिद चिन्मात्र होऊन जातात. ऐसी श्रीराम स्वरूप संस्था सादरे पुस्तक पैसिता, टक पडली हनुमंता कथा वार्ता विसरला. राम स्वरूप, राम कसा आहे, दिसतो कसा, राहतो कसा, आहे कसा, त्याची उंची ठाण मान रूप रेषा गुण लावण्य हे सगळं माऊलीनं विचारलं. अनेक प्रश्न हनुमंतरायाला माऊलीनं केले आणि हनुमंतराया रामकथा सांगायचीच विसरले. आपण कुठून आलो, काय सांगावं हेही विसरून काही क्षणभर गेले. म्हणतात श्रीराम स्वरूपम वदे सुंदरा, तेने अवस्था अतिवानरा, नेत्री अश्रूची आधारा, अंग थरथरा कापत. श्रीराम स्वरूप मला सांग, असं हनुमंतरायाला माऊली प्रश्न करते.
ती अवस्था माऊलीची वानर हनुमंतरायांनी पाहिली. दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. हनुमंतरायाचं अंग थरथरा कापू लागलं. अंग झाले रोमांचित, स्वेद आला डवडवीत. मूर्छा पन्न पडे हनुमंत, तेने विस्मित जानकी. सगळ्या अंगावरचे रोमांच उभे राहिले, केस उभे राहिले. सगळ्या अंगातून घाम बाहेर पडू लागला. अंगाने ओले चिंब हनुमंतराया झाले. त्या घामाच्या धारानं सगळं अंग डवडवीत झालं. हनुमंतराया मूर्छापन्न अवस्थेत गेले. सीतामाऊलीनं पाहिलं हनुमंतराया मूर्छित पडलेले आहेत. नवल वाटलं माऊलीला. वानर वनचर पाले खाईर, त्याची श्रीरामी प्रेम पडी भार. लंगोनी आले हे सागर, भक्त साचार हनुमंत. पाले खाणार, जंगलात राहणार हे वानर, पण याच रामावर किती प्रेम आहे. रामाचं याला किती लळा लागलेला आहे. आवड किती आहे रामाची. 400 कोसाचा समुद्र ओलांडून आलेला रामाचा खरा खुरा भक्त हनुमंत आहे. माऊलीला पटलं. ऐसे जानोनी तत्वता, आवडी आश्वासी त्या सीता. सावध करी हनुमंता, श्रीराम वार्ता पुसामया. बेशुद्ध पडलेल्या हनुमंतरायाला माऊली सावध करतात. त्याला आश्वासन देतात, उठवतात. आणि उठवल्यानंतर रामकथा मला ऐकायची. तू रामकथा हनुमंत मला सांगावी. तुला राम कसा दिसला, तू कसा पाहिला, काय काय रामाबरोबर गोष्टी केल्या, राम तुझ्या बरोबर काय बोलले, लक्ष्मण दादा कशी आहेत, हे सगळं मला सांगावं. म्हणून माऊलीनं हनुमंतरायाला सावध केलं. हनुमंतराया सावध झाले. एका जनार्दना शरण, सीता हनुमंत संवाद कथन. गोड गोड निरूपण, सावधान अवधाराम. हनुमंतराया सावध झाले. सावधान सावधान वाचे बोला राम राम. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आद्य कळसाला आला. नाथत्रयांनी आपल्या सद्गुरूंची आठवण काढली. आणि नाथत्रय म्हणतात, एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या चरणावर नतमस्तक होतात. मी त्यांना शरण जातो. सीता माता आणि हनुमंतरायाच्या संवादाची कथा अतिशय गोड आहे. ते गोड गोड निरूपण श्रोते मंडळी हो, रामभक्त मंडळी हो, भाविक भक्त हो, तुम्ही पुढल्या अध्यायामध्ये सावधानतेने ऐका. स्वस्ति श्री महाभारत रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकायाम ब्रह्मलिखित जानकी हनुमंत संवाद कथन नाम अष्टविंशतितमो अध्याय गोडहान. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करतायकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदाल ज्ञान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ भीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी.
हरिदेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नैविन्न वपुयति यशमति परमार्थ गती सनरो भवसागर मोदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ भीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळू वाजी केशवा महानंद महानुभवा सदा सीमा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाये सगुण निर्गुणा जगजनित्य जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी त्याची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल